ही जी लढत झाली ती महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन उमेदवारांमध्ये लढत होती। जर तुम्ही एका बूथचं एकच पोलिंग एजंट बनवताय, सॉरी पोलिंग बूथ, त्याचे तुम्ही 2 किंवा 3 पार्ट का नाही करत आहे? खरं बघायला तर दक्षिण मुंबई हा मतदारसंघ देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघ आहे। सगळ्यांनी आपापले ॲप दिलेत की तुमचं पोलिंग लिस्टमध्ये नाव आहे का चेक करा, आणि ते तुम्ही स्क्रीनशॉट पाठवतात। मग हे तुम्ही ते मतदान जे अधिकारी तिकडे बसतात, जे तुमचे यंत्रणा आहेत, मग तो ॲप त्यांच्याकडे का नाही आहे? गैरसोय झाली असं म्हणायला हरकत नाही। जी वोटिंग लिस्ट आहे त्याच्यात भरपूर लोकांचे असे म्हणजे ज्यांच्या डेथ झाल्यात किंवा ज्यांचे ॲड्रेस चेंज झालेत त्यांचे रेकॉर्ड्सच अजून चेंज नाही झाले, ते जुने रेकॉर्ड तसेच दाखवतात ते। त्याच्यामुळे टक्का घसरतोय, लोक त्याच्यामुळे बाहेर पडत नाही। म्हणजे कमी मतदान झालंय हे वास्तव आहे। मुंबईत काल कमी मतदान झालं आणि त्यानंतर निवडणूक आयोगावर तर टीका व्हायला लागली, पण सर्वसामान्य नागरिकांच्या देखील भावना महत्वाच्या होत्या। त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं तेच जाणून घेणार आहेत। मी सध्या दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघातल्या ताडदेव परिसरात आहे। या परिसरातील सर्वसामान्य नागरिक माझ्यासोबत आहेत, काही पत्रकार देखील आहेत। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। त्यांची नेमकं काय विश्लेषण होतं, काय त्यांचं म्हणणं होतं हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, काल काय सांगशील? काल ज्या पद्धतीनं मतदान मुंबईत होणं अपेक्षित होतं ते मतदान काल झालं नाही, काय कारण असावीत? असं बघायला गेलं तर भरपूर कारणं आहेत ज्यांनी कारण मतदान कमी झालं। त्याच्यातलं प्रमुख कारण म्हणजे जे मला वाटतं की उन्हाचा ताव खूप होता काल, त्यामुळे लोकांना पोलिंग बूथपर्यंत जाणं, तिथून येणं परत, आणि जी पोलिंग बूथची जी स्पीड होती किंवा काय ते बोलू शकतो आपण, ती फार स्लो होती। म्हणजे बघायला गेलं तर रांगा खूप होत्या, तर त्याच्यात रांगेत उभं राहून काही लोकांनी असेच मतदान न करता परत मागे आले। परत 3 दिवसाची सुट्टी जी जाहीर झाली, म्हणजे शनिवार, रविवार आणि सोमवार एक सुट्टी आली, त्यामुळे भरपूर अशी लोकसंख्या मुंबईच्या बाहेर गेली। ते एक कारण असू शकतं मतदान कमी होण्यासाठी। आणि परत दुसरं एक बघायला गेलं तर जी वोटिंग लिस्ट आहे त्याच्यात भरपूर लोकांचे असे म्हणजे ज्यांच्या डेथ झाल्यात किंवा ज्यांचे ॲड्रेस चेंज झालेत त्यांचे रेकॉर्ड्सच अजून चेंज नाही झाले, ते जुने रेकॉर्ड तसेच दाखवतात ते। तर त्याच्यामुळे एक ते कारण असू शकतं की मतदान कमी होण्यासाठी। परत आता मी खूप बघितलं काल की असे कित्येक आपले यंगस्टर्स आहेत ज्यांनी अजून स्वतःचं वोटिंग 18+ आहे पण अजून स्वतःचं वोटिंग कार्डच नाही काढलंय, ते एक त्यांचा इश्यू असू शकतो मतदान कमी होण्यासाठी। आपण पाहतोय की प्रामुख्यानं कालच्या मतदानाच्या निमित्तानं तरुणांचं असं म्हणणं होतं की काल तरुणांचं जे वोटिंग कार्ड काढणं असेल ते मोठ्या प्रमाणामध्ये नव्हतं, उन्हाचा त्रास काल जाणवला। तुम्ही काल कुठं मतदान केलं आणि साधारणपणे काय अडचणीचं? आम्ही 150च्या याच्यामध्ये मतदान केलं, पण तिकडे असं होतं की नियोजन फारच ढिसूळ होतं। म्हणजे कसं एकला लाईनच नव्हती, 2, 3ला आणि 4ला लाईन होती। पण तिथे कसं आहे, नियोजन असं होतं की पोलिसांनी एकच लाईन लावायला लावलेली की सर्वांनी एकत्र या। अरे पण पुढे 1 नंबर खाली आहे तर आम्हाला 1 नंबरला पाठवा ना, कशाला लाईनीत उभ्या? लाईन लांब लचक झालेली। मग नंतर मी ओरडलो, अहो साहेब 1 नंबर खाली आहे तर तिथे पाठवा असं। त्यांनी मग 1 नंबरचे जेवढे होते मतदार त्यांना मग डिवाइड केलं, पण हे चुकीचं होतं कारण का लांब लचक लाईन आणि भर उन्हामध्ये उभे आहेत, वयस्कर उभे आहेत, हँडिकॅपना त्यांना मग पुढे पुढे नेलं, कारण गर्दी एकच छोटंसं गेट होतं, कांदरपाडा शाळा आहे, छोटंसं गेट आणि सगळी गर्दी, असं झालं। नियोजनच नव्हतं। मग नाही असं नियोजन करा की 1 नंबरची लाईन अलग, 2 नंबरची लाईन अलग, मग त्यामुळे कसं होईल की जेणेकरून लवकर मतदार जातील आणि उन्हामुळे त्रास कमी होईल। आणि त्याच्यामुळे तरी मी 7-7:30 वाजता जाऊन सुद्धा एवढी लाईन होती, म्हणजे अगोदरच येऊन उभे राहिलेले होते किती जण होतं, पण नियोजन एकदम ढिसूळ होतं, काहीच नव्हतं। त्यांनी काहीच त्याच्यावरती काहीच हे केलं नव्हतं। आणि मग नंतर मी खोलीमध्ये पण जाऊन विचारलं तर तुम्ही लिस्ट शोधताय तर लिस्टपेक्षा तुम्हाला टॅब का नाही दिलाय? तुमच्या खाली पोलिंगवाल्यांकडे टॅब आहे आणि तुमच्याकडे तुम्ही लिस्टमध्ये नावं शोधतायत, किती वेळ लागतोय त्याच्यामध्ये 10-15 मिनिटं नुसते नावं शोधण्यात जातात आणि ती शोधत राहते पावती। इव्हन पावती देऊन अनुक्रमांक सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना भेटत नव्हते। मी बोले एका टॅबवरती जर तुम्ही नंबर टाकला तर पूर्ण डिटेल येईल। त्याच्यावरून पण माझा वाद झाला आतमध्ये, म्हणजे निवडणूक आयोगांबरोबर, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर। मग त्यांनी मी मतदान करून बाहेर पडलो। मग नंतर मी कित्येक जणांना सांगितलं लाईनीमध्ये असं जी लाईन आहे खाली आहे, तुम्ही जावा पुढे म्हणून। सर, तुम्हाला मतदान करताना किती वेळ साधारणपणे काल लागला आणि काय तुमचा अनुभव होता? मी सकाळी काल 8 वाजता मतदान करायला गेलो तर 9 वाजता बाहेर आलो। ऍक्च्युली असा विषय आहे, जर तुम्ही एका बूथचं एकच पोलिंग एजंट बनवताय, सॉरी पोलिंग बूथ, त्याचे तुम्ही 2 किंवा 3 पार्ट का नाही करत आहे, जेणेकरून ती लाईन वेगळी होईल। लोक जी लाईन उभे राहतात ते त्यांचं वोटिंग करून पटकन निघून जातील। काही लोक जास्त वेळ लागतो म्हणून कंटाळून निघून जातात आहे। एका मतदान गेला आतमध्ये त्याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात आहे। सर्व पक्षांनी जेवढी जी पक्ष आहेत आता जे त्यांचे कॅन्डिडेट उभे केले आहेत, सगळ्यांनी आपापले ॲप दिलेत की तुमचं पोलिंग लिस्टमध्ये नाव आहे का चेक करा, आणि ते तुम्ही स्क्रीनशॉट पाठवतात आहे। मग हे तुम्ही ते मतदान जे अधिकारी तिकडे बसतात, जे तुमचे यंत्रणा आहेत, मग तो ॲप त्यांच्याकडे का नाही आहे? मग तुम्ही लिस्टमध्ये नाव का चेक करतात आहे? तर तुम्ही ॲपमध्ये चेक करा ना की बाबा त्याचा तो पोलिंग त्याचा जो आला आहे मतदार, त्याचं नाव त्याच्यात आहे ना, मग त्याला आतमध्ये जाऊन द्या आणि त्याला करू द्या ना। ते लिस्ट चेक करणार, ह्या पेजवर आहे त्या पेजवर आहे, मग तेव्हा त्याला ती चिठ्ठी बनवून देणार आणि तो नंतर जाऊन वोटिंग करणार। चुकीची यंत्रणा आहे ना।
त्याच्यामुळे तो मतदार येतोय आणि लाईन उभा राहतोय, निघून जातोय कंटाळून. मग एवढ्या वेळ मी इथे का उभा राहू? मला दुसरी कामं नाही आहेत का? विषय मिटला. मग तो मतदानच नाही करणार, त्याच्यामुळे टक्का घसरतोय. लोक त्याच्यामुळे बाहेर पडत नाही. एवढ्या वेळ कोण उन्हात उभा राहील, हा विषय. दादा तू काय सांगशील? काल खरं तर पत्रकार संतोष आंधळे देखील आपल्यासोबत आहेत. वैद्यकीय पत्रकारितेत त्यांचं काही कायम नाव राहिलेलं आहे. कालच्या या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही काय विश्लेषण कराल? आणि खास करून तुमचं दक्षिण मुंबईत मतदान आहे, तर इथलं एकंदरीत परिस्थिती आणि कालचं मतदान काय परिणाम जाणवू शकतो? खरं बघायला तर दक्षिण मुंबई हा मतदारसंघ देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघ आहे. जर तुम्ही ह्याच्यातली जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर इथे श्रीमंत वर्गापासून ते झोपडपट्टी वस्तीतील सगळे लोक आपल्याकडे राहत असतात आणि संमिश्र वस्ती आहे इकडे. आणि ह्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय की प्रत्येक वेळी ज्या ठिकाणी मतदान आहे त्या ठिकाणी यावेळी गैरसोय झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण अनेक ठिकाणी काही ठिकाणी शेड्स नव्हते, काही ठिकाणी विलंबाने रांगा लागल्या होत्या, पण रांगा तरी नेहमीच लागतात. विशेष म्हणजे उकाडा मोठ्या प्रमाणात होता. आणि गेल्या वर्षी जर याचं मतदान तुम्ही बघितलं, गेल्या लोकसभेचं 2019चं, तर हे मतदानाची आकडेवारी ती 50.4 होती आणि यावेळी 46 पॉईंट आहे. म्हणजे कमी मतदान झालं आहे हे वास्तव आहे. पण ह्याच्यामध्ये कारण जर तुम्ही बघितलं तर एकतर मोठ्या प्रमाणात उकाडा, जे नियोजन अपेक्षित होतं ते नियोजन झालं नाही आणि लोकांना खूप वेळ रांगेत राहिल्यामुळे लोक निघून जात होती. काही प्रमाणात मतदान झालं ही अंदाजित आकडेवारी आत्ताची जी मी सांगतोय ती आकडेवारी काही वेळाने काही दिवसांनी वाढू शकते, कारण अजूनही ते काम चालू आहे. मुळात विशेष म्हणजे हे नियोजन चुकलं का, तर चुकलं असं म्हणायला हरकत नाही. कारण अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं ना, तर सोयीसुविधा, पाण्याची व्यवस्था झाली नव्हती. पोलीस जे तिथे काम करत होते त्यांना खाण्यापिण्याच्या व्यवस्था, तिथल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अन्न वेळेवर मिळालं नाही. ह्या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे. आणि मुळात तेच सगळ्यांनी जे सांगितलं की आपण डिजिटल कधी होणार आहोत, आपण डिजिटल इंडियाच्या बाजूने आपण खूप मोठ्या पद्धतीने जातोय. जर ही यंत्रणा जी आहे ती बायोमेट्रिक्सचा जर वापर केला आपण किंवा डिजिटली ऍप जर सगळ्यांना दिले तर ही यंत्रणा लवकर होईल. की एक सर्वसाधारण माझाच अनुभव असा होता की 60 वर्षाची किंवा 65 वर्षाची बाई होती, ती माझ्या पुढे मतदानाला गेली, तिलाच किमान 10 मिनिटं लागली तिला ते सगळे प्रोसेस कळायला, तिच्यासाठी सांगायला, तिला समजून सांगायला. हा खूप मोठा वेळ तिकडे गेला. जर तुम्ही वेळ बघितला प्रत्येकाचा कास्केडिंग इफेक्ट असेल तर तो प्रत्येक त्या रांगेवरती होत होता. त्याच्यामुळे माझ्या मते मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याला तर इथे खूप वेळ लागतोय, त्यामुळे काही लोक निघून गेले असं माझं मत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या 2 महत्वाचे उमेदवार आहेत आणि मागच्या 3 सुट्ट्या जर पाहिल्या तर इकडे गुजराती समाजाची मोठी संख्या आहे. याचा कुठे इम्पॅक्ट तुम्हाला जाणवला का ज्यावेळेस तुम्ही मतदान केंद्रांवर ठिकठिकाणी जात होतात? नक्कीच, कारण इथे जी लढत झाली ती महायुती आणि महाविकास आघाडी अशा 2 उमेदवारांमध्ये लढत होती, यामिनी जाधव आणि अरविंद सावंत यांच्यामध्ये. ह्याच्यामध्ये विशेष असं आहे की इथे जरी गुजराती जरी मतदार वर्ग जास्त असला तरी प्रामुख्याने इथे संमिश्र वस्ती आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एका विशिष्ट समाजाने जिथे मतदान केलं तर इथे संमिश्र वस्ती, त्याच्यामुळे मतदान सगळीकडे झालं. फक्त 3 दिवसाच्या ज्या सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे माझ्यामध्ये काही प्रमाणात अनेक लोकांनी आधीच प्लॅन करून ठेवले होते सुट्ट्यांचे, त्याच्यामुळे ते गावी गेले असावेत किंवा त्यांच्या शॉर्ट ट्रिपसाठी गेले असावेत, त्याच्यामुळे मतदार कमी झाले असं मला हरकत नाही. आपण पाहतोय सलगच्या 3 सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी मतदान कमी व्हायला हे एक कारण असू शकतं, अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येते. दादा तू काय सांगशील? तू मतदानाला गेलास त्यावेळेस तुझा काय अनुभव होता आणि साधारणपणे किती वेळ तुला मतदानासाठी लागला? मला मतदान करायला कमीत कमी अर्धा तास तरी लागला, कारण माझ्या पुढे वयस्कर माणसं होते, तेही लाईनीत उभे होते. बघायला गेलं तर गरमी तर होतच, परत गरमीमुळे तर तिकडे एकाला चक्कर येऊन पडलेली वयस्कर माणूस होता एक, तर तिकडे पाण्याची सोय पण नव्हती. पण कोण एक मतदारसंघ होता त्याने पाणीची बॉटल बरोबर घेऊन आलेली, तर तिने पाणी पाजून पंख्याखाली तिला ठेवलेलं वाटतं हवेशीर. बस एवढंच, बाकी काहीच नाही. आपण पाहतोय एकंदरीतच नियोजनासंदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होताना गर्दी कालची प्रचंड होती, उखाडा प्रचंड होता आणि त्यामुळे कुठेतरी मतदानाला ही देखील कमी होण्यासाठी कारणं असावीत अशा पद्धतीची एक शक्यता सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं वर्तवण्यात येते. कॅमेरामन उत्तम कुटियार, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.